लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी अवघा एक दिवस शिल्लक असताना गणरायाचे विसर्जन मिरवणूक मार्गांवरील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहे। त्यामुळे हे खड्डे बुजवण्यासाठी शहरातल्या सामाजिक कार्यकर्त्यांनी गणरायाचा मुखवटा घालून पाण्यात बसून मनपाच्या विरोधात आंदोलन केलं आहे। सामाजिक कार्यकर्त्यांच्या या आंदोलनानंतर मनपा प्रशासन खड्डे बुजवण्यासाठी हालचाल करतील का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। शहरात अनेक छोट्या मोठ्या मंडळांनी मोठ्या उत्साहात गणरायाची स्थापना केली आहे। मात्र गणरायाच्या आगमनापूर्वीच खड्डे बुजवण्याची घोषणा मनपाने केली होती। मात्र आगमन सोहळा उलटून विसर्जन सोहळ्याला अवघा एक दिवस बाकी असताना शहरातल्या सर्वच प्रमुख मार्गांवर तसेच मिरवणूक रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झालं आहे। आज आम्ही गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या विरोधामध्ये आंदोलन केलं आहे। एक अभिनव आंदोलन आज धुळे महानगर हक्क संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आलं। कारण उद्या विसर्जन आहे, गणेश विसर्जन असल्यामुळे गणेश विसर्जनाच्या मार्गामध्ये सर्व मार्गांमध्ये खड्डे असल्यामुळे महापालिकेने अद्यापही ते बुजवलेले नाही। म्हणून हे आंदोलन आम्ही महानगर हक्क संघर्ष समितीच्या वतीने आयोजित केलं। हे जे आंदोलन आहे संजय बगदे आमचे यांच्या अभिनव आंदोलन आहे, त्यांच्या संकल्पनेतून आज आम्ही साकार केलं। एक प्रतिकात्मक गणेश आम्ही या ठिकाणी उभा केलेले आहेत की त्यांना त्या गणेशाला उद्या कशी अडचण होणार आहे विसर्जनाच्या मिरवणुकीमध्ये हे दाखवण्यासाठी आणि हे महापालिकेने खड्डे त्वरित बुजावे यासाठी हे आजचं महानगर संघर्ष समितीच्या वतीने आंदोलन होतं। महापालिका प्रशासनाला विनंती आहे, कारण यावर्षी मोठ्या मोठ्या मूर्त्या धुळे शहरामध्ये गणेश मंडळांनी बसवलेले आहे आणि हे जर खड्डे नाही बुजवले आणि जर ते एखाद्या मूर्तीच्या खड्ड्यांमध्ये बॅलन्स जाऊन काही दुर्घटना घडली तर याला सर्वस्वी जबाबदार धुळे महानगरपालिका असेल, हे त्यांनी याची नोंद घ्यावी। आणि अशी मोठी दुर्घटना घडली तर आम्ही संघर्ष समितीच्या वतीने महापालिकेविरोधामध्ये न्यायालयात जाऊ। त्यामुळे संतप्त झालेल्या सामाजिक कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरत गणरायाचा मुखवटा घालत खड्ड्यातील पाण्यात बसून मनपाच्या विरोधात आंदोलन केलं आहे। प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। जमियते उलेमा हिंद निजामपूर तर्फे मोहम्मद पैगंबर यांच्या 15व्या जयंतीनिमित्त आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। या शिबिराचं उद्घाटन जमियतेचे सरचिटणीस मौलाना शकील अहमद यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी अध्यक्षस्थानी मौलाना हाफिज तौसिफ तांबोळे होते। यावेळी निजामपूर सरपंच शीतल शाह, निजामपूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मयूर भामरे, प्रियदर्शनी थोरात, माजी उपसभापती डॉक्टर प्राध्यापक रवींद्र ठाकरे, गस बँके संचालक प्रकाश बच्छाव, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर हर्षवर्धन चित्तम, हाजी मुश्ताक सुफी, डॉक्टर तुराब अन्सारी, हाजी मिया बेग, सुरैया पठाण, ताहिर बेग मिर्जा, युसुफ सय्यद, ॲडव्होकेट अझर शेख, डॉक्टर अनस अन्सारी, मोहसिन शबीर पठाण आदी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी मनोगत व्यक्त करताना मौलाना शकील अहमद, डॉक्टर तुराब अन्सारी, मौलाना अफजल पठाण यांनी केले। यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक मयूर भामरे यांनी मनोगत व्यक्त करताना मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या व 15व्या हजरत मोहम्मद पैगंबर यांनी जीवनात केलेल्या सेवा कामाची माहिती दिली। तसेच जमियतीचे कामाचे कौतुक करत दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम घेत असल्याचे देखील त्यांनी सांगितलं, म्हणून समाधान व्यक्त केलं। आरोग्य तपासणी शिबिराबाबत मार्गदर्शन केले। आरोग्य तपासणी शिबिराला जवळपास 75 नागरिकांहून अधिक लोकांनी प्रतिसाद दिला। यावेळी नंदुरबार स्मिथ हॉस्पिटलचे डॉक्टर नरेश शिंदे, डॉक्टर भरत पटेल, डॉक्टर हर्षला पाटील, डॉक्टर प्रशांत शिंदे यांच्यासह स्टाफ उपस्थित होता। मदीने में ऐसी फिजा लग रही है कि जन्नत के जैसे आज हवा लग रही है। पैगंबर हजरत मोहम्मद साहब का आज जन्मदिन के अवसर पर ईद मिलादुन नबी का ये त्योहार हम सब मनाते हैं, एक दूसरे को शुभकामनाएं देते हैं। हाजी साहब ने इतनी सारी शायरी, इतनी सारी बातें कह दी, उनके सामने अभी हम कुछ कहना मतलब समुद्र के सामने कुछ गिलास भर पानी भरना जैसा हो जाएगा।
सर ने बहुत सारी प्यारी शायरी बताई, डॉक्टर साहब ने भी बहुत अच्छी यहाँ पर पेशकश की कि एक नई पहल है ईद मिलाद के तारीख से। पिछले साल भी हमारे मुस्लिम भाइयों ने एक ब्लड डोनेशन कैंप का ऑर्गेनाइजेशन किया था। ऐसी कुछ चीज़ें होती है जिससे जो हमारे नबी हैं उनकी कुछ जो बातें हैं, उनकी जो हमारे कुछ जो पढ़ाई गई बातें हैं, उसको हम और से ज़्यादा दुनिया में कैसे फैलाएं, क्योंकि हर चीज़ का एक मकसद होता है। आज आप लोगों ने अपने सब मोहल्ले के लिए, अपने गांव के लिए ये जो शिविर रखा है, जो कैंप रखा है, उसके जरिए से क्या होगा कि जो कोई महिला होगी, जो कोई बच्चा होगा, जो कोई भी इस प्रोग्राम में, इस कैंप में हिस्सा लेगा, उसको जो कुछ भी बीमारी है, हम गाड़ी की सर्विसिंग कर लेते हैं लेकिन खुद का चेकअप नहीं करते। ये हमारी बीमारी है, क्योंकि हमको डर लगता है चेक करके कुछ आ जाएगा तो, चेक करेंगे कुछ निकल जाएगा तो, चेक करेंगे कुछ बंद हो जाएगा, कुछ चालू हो जाएगा तो इसकी वजह से हम डर जाते हैं। और जब वो चीज ज्यादा से ज्यादा बढ़ जाती है तब जाके हम उसके ऊपर एतराज करते हैं, उसके ऊपर कुछ हम सोल्यूशन ढूंढने की कोशिश करते हैं, लेकिन तब तक बहुत देर हो जाती है। तो इसीलिए कुछ चीजों को पहले से परखना, पहले से उसको जानना, पहले से उसको डायग्नोसिस करना, ये बहुत जरूरी है। तो ऐसे किसी कैंप के जरिए अगर होता है, क्योंकि सर ने बताया कि टीबी के लिए भी 500 रुपए देना पड़ता है। ये हमारे लोगों का ये मतलब अब क्या कहें बुरापन है, क्योंकि अपने ही ट्रीटमेंट के लिए अपने को ही 500 रुपए देते पड़ते, तब जाके वो ट्रीटमेंट लेता है, उससे उसका ही इलाज होने वाला है। तो ये कैंप के लिए भी लोगों को हमको बताना पड़ेगा कि आप आओ, आप अगर नाच गाने का, डांस का प्रोग्राम रखे, लोग खुद से आते हैं, लेकिन जब ऐसा कोई प्रोग्राम रखता है तो हमको बताना पड़ेगा कि आप आओ, ये फ्री में कैंप है, ये आपके लिए। तो ऐसे नए पहल की, नए दौर की यहाँ पे शुरुआत हुई है, और निजामपुर की तारीख से मैं मुस्लिम भाइयों को यहाँ पे धन्यवाद करता हूँ कि आपने ऐसा एक नई पहल को शुरुआत किया। मैं स्मिथ टाउन हॉस्पिटल का भी यहाँ पे धन्यवाद करता हूँ, हमारे जितम सर का भी धन्यवाद करता हूँ कि आप लोगों ने भी इस कोशिश में उनका साथ दिया। और तमन्ना आपकी हर पूरी हो जाए, तमन्ना आपकी हर पूरी हो जाए, हो मुकद्दर आपका इतना रोशन की आमीन कहने से पहले हर दुआ कबूल हो जाए। तो इसी सर इसके बाद के साथ सर ने कहा था कि एक दो कैदी थे, एक ने कहा कि इसकी शायरी सुनने से पहले मुझे मार दो। उसी तरह यहाँ से बहुत सारे लोगों को लगता होगा कि इनका सब बंद करने से पहले मेरा चेकअप करा। तो इसी तौर से अभी ज्यादा कहना अच्छा नहीं होगा, आपको जाते जाते एक ही शायरी कहूंगा कि मेरी ईद तू मना ले, तेरी मना लो मैं दिवाली, मेरी ईद तू मना ले, तेरी मना लूं मैं दिवाली, छोड़ सारे फसादों को, देश में होने दे खुशहाली, देश में होने दे खुशहाली। जय हिंद, जय भारत। अध्यक्ष जुबेर सय्यद, मुजम्मिल मिर्जा, राईक पठाण, अनवर तांबुळी, सज्जाद मिर्जा, आमिर पठाण, तौसिफ शेख, शरीफ खाटिक, अरशद शेख, शाकिब पठाण, नवेस पठाण, साहिल सय्यद, दानिश सय्यद, शाहरुख मिर्जा, तन्वीर शेख, फैजान शेख, मुश्ताक मन्यार, फैजान सय्यद आदींनी परिश्रम घेतले होते, तर सूत्रसंचालन अहमद अय्याज यांनी केले। आभार मुजम्मिल मिर्जा यांनी व्यक्त केले। प्रतिनिधी परवेज सय्यद, माझा महाराष्ट्र न्यूज, निजामपूर। गरिबीत जन्मलो म्हणून हतबल नाही, मेहनत केली म्हणून यशस्वी झालो, हे सिद्ध करून दाखवले आहे दडगाव तालुक्यातील सुरवाणे गावातील माल्या पोता पाडवी यांनी। कुडाच्या झोपडीत लहानाचे मोठे झालेल्या या तरुणाने शिक्षण, संघर्ष आणि जिद्द यांच्या जोरावर थेट राज्य राखीव पोलीस दलापर्यंत मजल मारली आहे। अत्यंत हालाकीच्या परिस्थितीत जन्मलेल्या माल्या पाडवी यांचे वडील पोता पाडवी आणि आई माकली पाडवी मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत असत। चौथीनंतर गरिबीमुळे शिक्षण सोडावे लागले आणि कुटुंबाला हातभार लावण्यासाठी ते स्वतःही मजुरी करू लागले। जवळपास 3 वर्षे शिक्षण थांबले असतानाच गावातील मोहनलाल वळवी यांनी त्याच्या जिद्दीला दिशा दिली आणि ते पुन्हा शाळेत परतले। खाजगी विद्यार्थी म्हणून 10वी परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर त्यांनी यशवंत ज्युनियर कॉलेज नंदुरबार येथून 11वी 12वी पूर्ण केली।
शिक्षणासोबतच त्यांनी होमगार्ड म्हणूनही काम केले. त्याचबरोबर मुक्त विद्यापीठातून कला शाखेची पदवी संपादन केली. सरकारी नोकरीसाठी सातत्याने केलेल्या तयारीला अखेर यश मिळाले आणि 25 ऑक्टोबर 2024 रोजी त्यांची राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 6 धुळे येथे निवड झाली. प्रशिक्षण पूर्ण करून ते सध्या कर्तव्य बजावत आहेत. आजही माल्या पाडवी यांचे घर हे साधेसे कुडाचे झोपडीत आहे. मात्र या झोपडीतून बाहेर पडलेली त्यांची यशोगाथा प्रत्येक तरुणासाठी प्रेरणादायी आहे. परिस्थिती कितीही बिकट असली तरी जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर यश मिळवता येते हे त्यांनी आपले जीवन प्रवासातून दाखवून दिले आहे. प्रतिनिधी प्रवीण चव्हाण, माझा महाराष्ट्र न्यूज, नंदुरबार. साक्री तालुक्यातल्या पश्चिम पट्ट्यात सततच्या पावसामुळे अक्कलपाडा धरण पूर्ण क्षमतेने भरला आहे. या धरणातून सकाळच्या सुमारास मांजरा नदी पात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. त्यामुळे प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून पांढरा नदीवरील फरशी पुलावरील वाहतूक बंद केली आहे. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून मनपाच्या अग्निशामक दलाच्या जवानांनी बॅरिकेडिंग लावून बंदोबस्त लावला आहे. पांढरा नदी पात्रात मोठ्या प्रमाणात पाणी सोडल्याने अनेक गणेश भक्तांनी आपल्या लाडक्या गणरायाचं विसर्जन देखील केलं आहे. यावेळी गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या आदी जयघोष करण्यात आला. अक्कलपाडा धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सोडल्याने पांढरा नदी किनारील गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. पांढरा क्षेत्रामध्ये सतत झालेल्या पावसामुळे पांढरा नदी पात्रामध्ये 9,675 क्युसेस पाणी सोडण्यात आलेलं आहे. तरी रहदारीसाठी कालिका मंदिराजवळील जो पूल आहे तो बंद करण्यात आलेला आहे. धुळे महानगरपालिका अग्निशमन व आपत्कालीन व्यवस्थापन विभागामार्फत नागरिकांना एकच आव्हान राहील की श्री गणपती बाप्पांचे विसर्जन कार्यक्रम जे आहेत ते कोणी नदी पात्रात येऊ नये. पाण्याचा विसर्ग मोठा असल्या कारणामुळे महानगरपालिकेमार्फत कृत्रिम तलाव जागोजागी ठेवण्यात आलेला आहे. त्यातच आपण आपले श्री गणपती बाप्पांचे विसर्जन करावे व सुरक्षित व सावध राहावे. प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. नंदुरबारमधल्या भिलाई-पाडा येथे धार्मिक कार्यक्रमानंतर वितरित करण्यात आलेल्या प्रसादातून अथवा पिण्याच्या पाण्यातून ग्रामस्थांना विषबाधा झाल्याची घटना घडली. या घटनेनंतर बाधित ग्रामस्थांना तात्काळ नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या मार्गदर्शनाखाली माजी जिल्हा परिषद अध्यक्षा डॉक्टर सुप्रिया गावित आणि माजी जिल्हा परिषद सदस्य अर्चना गावित यांनी जिल्हा रुग्णालयात भेट देऊन रुग्णांची विचारपूस केली. त्यांनी उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यांना सर्व रुग्णांना तातडीने उपचार मिळावेत यासाठी आवश्यक सूचना केल्या. यावेळी डॉक्टर सुप्रिया गावित यांनी दूषित पाण्याची तपासणी तात्काळ जिल्हा परिषदेमार्फत व मेडिकल कॉलेजमार्फत करण्यात यावी. तसेच गावातील सर्व बाधित रुग्णांना अंडर ऑब्झर्वेशन मध्ये ठेवण्याच्या सूचना वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच आमदार डॉक्टर विजयकुमार गावित स्वतः गावच्या सरपंचांशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधून बाधित ग्रामस्थांना त्वरित रुग्णालयात हलवण्याचे निर्देश दिले. या घटनेवर लक्ष ठेवून असून त्यांनीही वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधून परिस्थितीची संपूर्ण माहिती घेतली आहे. प्रतिनिधी प्रवीण चव्हाण, माझा महाराष्ट्र न्यूज, नंदुरबार.
जंगली जनावरांपासून शेती पिकांचे नुकसान टाळण्यासाठी शेतामध्ये लावलेल्या विजेच्या तारांचा स्पर्श झाल्याने पुरमपाड्यातील ओमकार माळीच या इसमाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे। या प्रकरणी कुटुंबियांच्या नातेवाईकांच्या फिर्यादीवरून शेतमालकाविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा तालुका पोलीस स्टेशन येथे दाखल करण्यात आला आहे। शेतकऱ्यांनी कुठल्याही प्रकारचा विद्युत प्रवाह आपल्या शेतामध्ये सोडू नये असं आवाहन तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांनी केले आहे। पुरमेपाडा या ठिकाणी एका व्यक्तीला शॉट लागून घटना झाली। या संदर्भात ते शेतकरी कोण होता आणि ते कोणाचं वावर होतं आणि काय प्रकार असेल? पुरमेपाडा शिवारात एक दुर्दैवी घटना झालेली आहे। याच्यामध्ये प्रशांत सुखदेव जाधव नावाचा व्यक्ती ते शेत करत होता। शेतमालक कमलबाई सुखदेव जाधव असे आहेत महिला, आणि याच्यामध्ये एक इलेक्ट्रिक जे आहे सेंट्रिक तारांचं तात्पुरतं कंपाऊंड करून त्याच्यामध्ये इलेक्ट्रिक करंट सोडलेलं होतं। त्याच्यामध्ये इलेक्ट्रिक करंटच्या वायरिंगचा स्पर्श होऊन ओंकार लालचंद माळीच वय 45 राहणार पुरमेपाडा हा व्यक्ती मयत झालेला आहे। याच्यामध्ये हे करंट लावण्याचा उद्देश शेतकऱ्याचा तिथे जनावर जे जंगली जनावर आहेत ते येऊ नयेत किंवा त्यांना प्रतिबंध व्हावा या उद्देशाने लावला असावा असं एक दिसत आहे। आणि चुकून सदरची व्यक्ती त्या ठिकाणी गेल्याने त्यांनाच ते करंट लागल्याने त्यांचा मृत्यू झालेला आहे। मी याद्वारे असं आवाहन करतो की परिसरातील शेतकऱ्यांना असं कोणत्याही प्रकारचं धोकादायक कृत्य करू नये की ज्याच्याने मानवी जीवन धोक्यात येऊ शकतं किंवा कुठल्या जंगली प्राण्यांचा मृत्यू होऊ शकतो। हा कायद्याने गुन्हा आहे। या प्रकरणामध्ये आम्ही BNS भारतीय न्याय संहिताचे कलम 105 म्हणजे सदोष मनुष्यवध असा गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करत आहोत। आणि यापूर्वीच साधारण 2-4 दिवसापूर्वीच अशीच एक घटना चितोडबीट हद्दीमध्ये पण घडलेली आहे। याच्यातही शेतकऱ्याने इलेक्ट्रिक करंट त्या तारांमध्ये सोडून त्याचा स्पर्श होऊन एक आनंदखेडे येथील एक व्यक्ती मयत झालेला आहे। तशीच एक घटना जळगाव जिल्ह्यात पण झालेली आहे। त्याच्यामध्ये 5 व्यक्तींचा मृत्यू झालेला आहे आणि हा अतिशय गंभीर प्रकार आहे। सर्वांनी याबाबत सावध होऊन कोणीही कोणत्याही प्रकारे करंट किंवा इतर कुठलीही धोकेदायक कृती करू नये की जेणेकरून मानवी जीवन किंवा जंगली प्राण्यांचा किंवा इतर कोणतीही जीवितहानी होऊ नये याबद्दल काळजी घ्यावी। यामध्ये पोलीस प्रशासन अतिशय सक्तीने आणि कडक असे गुन्हे दाखल करणार आहे। त्यामुळे असे कृत्य करू नये असे मी आवाहन करत आहे। प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।